छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सांगवी चौकात कोंडा वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनावर आरटीओ कडून दंडात्मक कारवाई करण्यात आल्यावर वातावरण तणावपूर्ण झाले। या कार्यवाहीवर शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत कार्यवाहीचे नेमके कारण स्पष्ट करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। संबंधित शेतकऱ्यांनाही लावलेला दंड अन्यायकारक असल्याचं सांगितलंय। या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आलंय। प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान या प्रकरणावर आरटीओ विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। खालून फुसकट निघले तुला आणि याला 13,000 पावती लाज वाटत तुम्हाला काही? त्या कांद्याच्या गाडीत 13,000 रुपयाचे फाईन दिले झाला तुम्ही पटत मार काढा तुम्ही पहिले एक बुट गाडगाला शेतकऱ्यांना आत्महत्या केली। जिरी वळणचा नवरदेव त्याला पाहायला 4 गाड्या तुम्ही काढून घातल्या। ही तर सांगते चौकात ही शेतकऱ्याची बाजारपेठ आहे। सांगतो मामाला प्रेम जाधव मी शेतकऱ्याचं काय बरी याच्यानंतर जरी सांगते चौकात शेतकऱ्याला पाहून हे करायचं करून जायचं तुम्ही कुठे अजिबात नाही। तुम्हाला जाऊन द्या ना मी लूट मार आमच्या लाच नाही करू शकत तुम्ही दिवसा डोळ्या आणि इकडे येताना 3 दही सरकारचं माझा नाव संतोष जाधव आहे। खाली घ्या ना शेतकऱ्यासाठी का कोणासाठी? तुम्ही कलेक्टर झाले, तुम्ही आमचे सेवकरी का आमचे बाप झाले तुम्ही? खाली करा द्या एखाद्या करते तुम्ही नंतर का 26 काढतात त्याच्याकडून त्याची पावती आत्ता कॅन्सल कशी होती? आमचे मुलं त्या पोरीचा बाप वाढलेला आहे। 2 तासापासून दीपक यांच्या गाड्या भैयांच्या दाखाने इथं म्हणजे हे झाले शेव। पेण जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यात तयारीला वेग आला असून नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे असं आवाहन तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी केलंय। तर भारत सरकारने 1 मार्च 2027 हा संदर्भ दिनांक निश्चित केला असून जनगणना 2 टप्प्यात पार पडणार आहे। पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून स्वतःची माहिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत घर गणना आणि घर यादीचं काम केलं जाणार आहे। या प्रक्रियेसाठी पेणमध्ये प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय। तर सुमारे 350 प्रगणक पर्यवेक्षक आणि अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे। डिजिटल पद्धतीमुळे यंदाची जनगणना अधिक अचूक आणि पारदर्शक होणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। दरम्यान नागरिकांनी अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे। यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना होणार असून प्रत्येकाने स्वगणना यामध्ये करायची आहे। स्वगणना करत असताना se.census.government.in या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येकाने आपली स्वगणना करायची आहे। त्यानंतर 16 मे ते 15 जून या कालावधीत प्रगणक आपल्या घरांना भेटी देऊन गणना करणार आहेत। स्वगणना करत असताना प्रत्येकाने स्वगणना केल्यानंतर आपला सेन्सेस कोड त्यांनी जपून ठेवायचा आहे आणि तो सेन्सेस कोड येणाऱ्या प्रगणकाला दाखवण्याचा आहे। हे करत असताना माझी पेण तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की होणारी जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असल्याने आपण सर्वांनी जास्तीत जास्त स्वगणना करावी ही विनंती। धन्यवाद। पंचायत समिती पेण आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमध्ये तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। आगरी समाज हॉल येथे पार पडलेल्या या मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। या मेळाव्यात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक, कृषी अवजारे आणि साहित्यांचं मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यात आली। यासोबतच तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांना पुरस्कारही प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाला आमदार रविशेठ पाटील, कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यासह विविध अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे निवड, खत व्यवस्थापन आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। शेतकरी या मेळाव्याचा लाभ घेऊन आधुनिक शेतीकडे वळावे आणि उपलब्ध योजनांचा उपयोग करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले।
शहरातील गंगाखेड नाका परिसरातील परभणी परळी रेल्वे क्रॉसिंग गेटवर आज सकाळी अपघाताची घटना घडली आहे। आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे क्रॉसिंग बंद असल्याने चालकाने ट्रक थांबवला होता, मात्र ट्रक गिअरमध्येच राहिल्याने क्रॉसिंग उघडल्यानंतर वाहन सुरू करताच तो अचानक पुढे सरकला आणि समोरील वाहनासह काही नागरिकांना धडक दिली। या अपघातात 6 जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। परभणी महानगरपालिकेच्या बांधकाम सभापतीपदी सायरा बेगम अलीमुद्दीन काझी यांनी आज पदभार स्वीकारलाय। यावेळी महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, स्थायी समिती सभापती प्रतिभा सरोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर सायरा काझी यांनी शहरातील प्रलंबित विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासोबतच परभणी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रशासन आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। काँग्रेस आमच्या सपोर्टमध्ये आहेत। आज पदभार जे घेतला महापौर, उपमहापौर, गटनेते, स्थायी समितीचे सभापती भगवान वाघमारे साहेब, सगळे पूर्ण नगरसेवक सगळ्यांनी मला चार दिला, मला मनापासून त्याचं अभिनंदन करतो। मला खुशी झाली आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही खोळंबलेली कामं आहेत, जे समजा 3 वर्ष प्रशासनाला काही काम झालेले नाही, त्या कामासाठी रोड, नाली आहे, स्वच्छता आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हे सगळे कामं येत्या पिरियडमध्ये आम्ही खूप चांगले करण्यासाठी प्रयत्न करू। निश्चितच महानगरपालिकेचे पदाधिकारी आता 3 वर्षानंतर आपले पदभार घेत आहेत। महापालिकेचे कामकाज सुरळीत होऊन परभणी शहराच्या विकासाला व स्वच्छतेला चालना मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। मी मोहसिन अहमद खान, न्यूज मराठी, परभणी, महाराष्ट्र। शिरूर आनंदपाळ येथे असलेल्या नायरा एनर्जीच्या पेट्रोल पंपावर गैरप्रकार होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। ग्राहकांशी उद्धट वर्तन आणि नियमबाह्य पद्धतीने बाटल्यांमध्ये पेट्रोल विक्री केली जात असल्याचा दावा करण्यात आलाय। तर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांशी कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरली जाते, काहींना परत पाठवले जात असल्याचंही सांगितलं जात आहे। याशिवाय पेट्रोलच्या बाटलीत विक्री केल्यामुळे संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। दरम्यान या प्रकरणात प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत कार्यवाही झाल्याचं समोर आलेलं नाही। नागरिकांनी मात्र या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या सर्व प्रकारामुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय, तर प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आजच्या बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।